माझा नवरा आजारी होता आणि डॉक्टरने हात वर केले होते. काय आम्ही काहीच सांगू शकत नाही. अशा वेळेला काही जेव्हा आपल्याला माहिती की आता डॉक्टर सुद्धा हात वर करतात, काय माझं एकच म्हणणं होतं, तर एकतर ह्याला वाचवा, नाहीतर आत्ताच घेऊन जा. म्हणजे मला माहित नाही आता हे बोलणं कितपत योग्य आहे. मला कोणी ऐकतील ते म्हणतील की ही अशी कसे बोलते, पण ती सिच्युएशन मला माहिती काय होती. जर त्यातनं ते बाहेर पडला असता आणि परत 2 वर्षांनी तीच सिच्युएशन परत माझ्या आयुष्यात येणार असती, तर ते त्रासदायक होतं मला. कारण माझ्या पोटी 2-2.5 वर्षाची मुलगी होती आणि तो सगळा खर्च हॉस्पिटलचा आणि हे सगळं खरंच मानसिकरित्या मी तयारच नव्हते या सगळ्या गोष्टींना. तर मी स्वामींना एवढंच म्हटलं होतं की काय ते तुम्ही बघा. पुन्हा 2 वर्षांनी मला ही 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 स्थिती आणणार असाल ना, तर तुम्ही आत्ताच काय तो निर्णय घ्या. आणि मला वाटतं त्याच्यानंतर 2च दिवसात माझे मिस्टर वारले. मे बी त्याचा माझं आयुष्य तिथपर्यंतच होतं एकत्र राहण्याचं. आणि तो माझ्या म्हणजे 5-5.5 वर्ष आम्ही एकत्र होतो. त्याच्यानंतर तो गेला 2013 साली. पण मग एकदाच असं असतं ना की एकदाच रडव मला काय असेल ते. मला दर 2 वर्षांनी ही वेळ माझ्यावर आणू नकोस. आणि स्वामींनी मला वाटतं ते त्यांना वाटलं असेल की पुढे जाऊन हिला आता एक व्यवस्थित वाढ देऊया. आणि माझे मिस्टर गेल्यानंतर मग मुलीची सगळी जबाबदारी माझ्यावर पडली. माझ्या सासूने, माझ्या आई वडिलांनी मिळून तिला लहानाचं मोठं केलं. आणि म्हणून मी काम करू शकले घरच्यांच्या सपोर्टमुळे. अगदीच म्हणजे सासर आणि माहेर दोघांच्याही सपोर्टमुळे मी काम करू शकले.